नमस्कार मंडळी, मी रेणुका कुडतरकर आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आम्ही एका नवीन गावात जाणार आहोत. ते गाव कोणतं आहे ते मी लास्टला सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अतिशय सुंदर वातावरणात हे गाव आहे आणि अतिशय निसर्गरम्य असलेले हे गाव आहे. आता कोकणामध्ये ना आंबा आणि काजूचा ना सीझन असल्यामुळे बघा सगळीकडे ना काजू आणि आंब्यांची मोहर आलेला दिसतोय. कुठे ना काजू पण लागलेले वाटेत आम्हाला बघा नागदा मारुतीचं पण मंदिर भेटलं. मी तुम्हाला नंतर मंदिरामध्ये जाणार आहे ते पण दाखवते बघा. तर आज आम्ही फायनली सरंबळ या गावात पोहोचलेलो. या गावात बघा मोठं हे मंदिर आहे, खूप मंदिर आहे, 2-4 मंदिर आहे. या मंदिराचा ना जत्रेचा व्हिडिओ पण मी तुम्हाला माझ्या रेणुका कुडतरकर युट्यूब चॅनलवर पण आहे, तिथे पण जाऊन तुम्ही बघू शकता. बघा इथे मंदिराच्या समोरच ना मस्तपैकी ना तळ आहे बघा. गेल्या वेळी आम्ही आलेलो ना तिथे इकडे खूप पाणी होतं आणि इथे बघा छोटे छोटे नाशी हे पण कमळ वगैरे पण आहेत. खूप भारी वाटते बघा. मंदिराच्या साईडला ना पूर्णपणे शांत वातावरण आणि अतिशय म्हणजे खूप भारीच वाटत होते इथे बघा. अरे वाटे अतिशय मोकळं असं वातावरण आहे आणि खूप प्रकारची झाडं वगैरे पण आहे. नंतर आम्ही फायनली ना नागदा मारुतीच्या इथे आलेलो, कारण जाताना आम्हाला मंदिर लागलेलं, पण त्यावेळी कसं आम्हाला जायची घाई होती म्हणून आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो नाही. आता आम्ही लास्ट मध्ये त्या मंदिरात जाऊया. आणि काय झालेलं, आज शनिवार होता, नेमकं बरं वाटलं की मंदिर पण आपल्याला भेटलेलं. मंदिरात जाऊया. मस्त आहे बघा मंदिर, सुंदर सुंदर मंदिर आपल्या कोकणात आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे. कारण कोकणासारख्या पुण्यभूमीत माझा जन्म झाला, मला खूप अभिमान वाटतो. त्याच्या बाहेर ताई बसलेल्या, त्यांच्याकडनं मी अगरबत्ती, हार आणि तेल घेतलेलं. त्यानंतर हार वगैरे सुमितला सांगितलं हार वगैरे घालण्यानंतर मी अगरबत्ती वगैरे लावली. नागदा मारुती मंदिर हे नेरूरला आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. या मंदिरामध्ये जत्रा होती, त्या जत्रेला पण आम्ही आलेलो. त्या जत्रेचा पण तुम्हाला व्हिडिओ माझ्या रेणुका कुडतरकर ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. मंदिर बघा अतिशय शांत होतं वातावरण, जास्त गर्दी पण नव्हती, पण भारी वाटत होतं. मध्ये पाया वगैरे पडलो आणि थोडा वेळ बसलो. या मंदिरामध्ये कोण कोण येऊन गेले त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. जर कोणी हे मंदिर बघितले नसेल तर नक्की भेट द्या. झाडाच्या खाली असलेली मारुतीरायाची मूर्ती तर भारीच वाटते. इकडच्या गावात आल्यानंतर बघा अतिशय सुंदर आणि वातावरण भारी असतं. नाही गाड्यांचा आवाज ना लोकांची जास्त वर्दळ वगैरे, भारी वाटतंय. म्हणजे असा होता आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.